भरतला स्ट्राईकला तर भरत नाव टाकलं तर प्रथमेश अर्थातच भरत आणि प्रथमेश यांची ही दमदार जोडी आहे. सलामीची जोडी पहिल्या चेंडू पंचांकडे जावं लागेल. पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. पहिल्या चेंडू शेअर चेंडू टाकला होता हर्षनी. एका धाव्याने खातं उघडलंय संघाचं उमेगाव संघाचं. हर्ष पुन्हा एकदा आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन औद्योगिक रंगाला पार करतो. डावा रनअप घेऊन पंचांनी नो चेंडू घोषित केला. इथे मात्र खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. ही हिट असेल पुढचा चेंडू. एक धाव मिळाले. धावसंख्या होती ती 2 धावा. हर्ष पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन भरतला पुन्हा भरतच्या बॅट मधून ऑफसाईडच्या दिशेने प्रहार केला होता. भरत मुद्दा मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतो. 2 धावा पूर्ण. त्यांना क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी संपूर्ण संघाचं 2 धावा मिळाल्या. धावसंख्या होती ती 4 धावा. त्याला बोललो पहिले तुला हे करायला आवाज येते ना. नाही केला कधी नाही बाबा आधी गेले काय बोलतो काय बोलतो एवढा पाऊस पडून हर्ष पुन्हा एकदा नो शॉट. वजन वाढतो. दोन चेंडू झालेत आणि 5 धावा झालेत संघाच्या उमेगाव संघाच्या. धावसंख्या होती 5 धावा. हर्ष पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन डब्याला पार करते. प्रथमेशच्या बॅट मधून 1 धाव मिळते प्रथमेशला. धावसंख्येत बदल. धावसंख्या होती ती 6 धावा. 3 चेंडू आणि 6 धावा. आतापर्यंत धावसंख्या झाली ती संघर्ष उमेगाव संघाची. पुन्हा एकदा शॉट खेळला होता परंतु झेल होण्याची शक्यता आणि झेल होत आहे. भरतला माघारी परतावा लागेल. पहिल्या धक्का संघर्ष उमेगाव संघाला.
4 चेंडूंनी 6 धावा झाल्या त्या संघर्ष गुन्हेगाव संघाचा 5वा चेंडू घेऊन हर्ष पुन्हा एकदा प्रमोदला फलंदाज प्रमोद आणि इथे झेल होणार का? झेल होतोय आणि प्रमोद सुद्धा माघारी परततोय. दुसरा धक्का संघर्ष गुन्हेगाव संघाला. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन हर्ष गोलंदाजी करते संदेशला. नवीन फलंदाज संदेश संघर्ष गुन्हेगाव संघाकडून पुन्हा त्या प्रकार पद्धतीचा चेंडू होता. प्रहार केलाय तो खराब खराब असल्यामुळे थोडस 2 धावा मिळाले संदेशला. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 8 धावा. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती संघर्ष गुन्हेगाव संघाची 8 धावा. दुसरे षटक पाहूया संपूर्ण संघाकडून. डोकर सर आलेले आहेत दुसरं षटक घेऊन. लवकरात लवकर सामना चालू करायचं वेळ खूप होत आहे. इथे झेल मात्र सुटला प्रथमेशचा. 2 धावा मिळत प्रथमेशला. झेल सोडलं प्रथमेशचा झेल. महाग पडू शकतो साई कोण संघाला. प्रथमेश इथे चांगला फलंदाज आहे संघर्ष गुन्हेगाव संघाचा. 2 धावा मिळत धावसंख्येत बदल धावसंख्या होती ती 10 धावा. पुन्हा एकदा पुन्हा एकदा इथे मात्र चांगला चेंडू ठेवून काढले प्रथमेशने. 1 धाव मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र दुसरी धाव पूर्ण झालेली नाहीये. सर्व्हिसने नकार दिले प्रथमेशला. एका धावेमध्ये समाधान मला धावसंख्या होती 11 धावा. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल डोकर सरांची. पुन्हा एकदा विकेट. ब्लॉक होल्ड चेंडू होता. काय झालं इथे झेल घेतले का? इथे झेल घेतले आणि सर्वेश बाद होतोय. तिसरा धक्का संघर्ष गुन्हेगाव संघाला. पुन्हा एकदा प्रथमेश. सर्वेशची जागा क्रमांक पुन्हा एकदा प्रथमेश आणि प्रथमेश अशी ही संघर्ष गुन्हेगाव संघाची जोडी
हा होल्ड पद्धतीचा चेंडू होता. आणि चांगला खेळून काढल्या प्रकारे एक धाव मात्र मिळते. धावसंख्या होती 12 धावा. मोठी मोठी फटके खेळावे लागते संघर्ष वणीगाव संघाला. जर चांगली धावसंख्या उभारायची असेल तर चांगला खेळ करावा लागेल प्रथमेशला. पुन्हा एकदा प्रथमेशने स्टेट ड्राईव्ह खेळून केलाय. एक धाव मिळते. एका धावामध्ये समाधान मानते प्रथमेश. धावसंख्या होती 13 धावा. संघर्ष वणीगाव संघाची धावसंख्या होती 13 धावा. शेवटचा चेंडू घेऊन देवकर सर. चांगला चेंडू होता. प्रथमेशला काही समजलं नाही आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 13 धावा. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल साहित्य संघाकडून. दोन्ही गोलंदाजांनी केले. यानंतर होणारा सामना ड्रीम 11 वडवली बेलदवाडी विरुद्ध महाराजजी दहिंदी कोण. दोन्ही कर्णधारांना तयार राहायचं आहे. त्यासाठी महाराजजी दहिंदी कोण विरुद्ध ड्रीम 11 वडवली बेलदवाडी या दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. त्यासाठी ओंकार गोलंदाज आहे तो ओंकार. सुलतान चेंडू होता. प्रथमेशने इथे मात्र चूक केले का गोलंदाज आहे सिंगरने. इथे मात्र आऊट होत. प्रथमेश माघारी परतावं लागेल प्रथमेशला. खराब सुरुवात म्हणावी लागेल संघर्ष वणीगाव संघाची. धावसंख्या स्थिरावली धावसंख्या होती 13 धावा. ओंकार आपल्या षटकातील दुसरा चेंडू साहिलला. साहिल आणि प्रथमेश अशी ही मैदानात जोडी होती. ओंकार दुसरा चेंडू घेऊन वाईट पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. नंतर धावसंख्येमध्ये वाढ होते आणि धावसंख्या होती ती 14 धावा. यानंतर होणारा सामना महाराजजी दहिंदी कोण विरुद्ध ड्रीम 11 वडवली बेलदवाडी. ओंकार अधिकारी गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा लोअर फुलका चेंडू होता परंतु काही समजलं नाही साहिलला. निर्धाव चेंडू जाते. इथे मात्र गरज होती संघर्ष होण्याचा संघाला मोठ्या खेळीची परंतु अपयशी होतो तो फलंदाज. समीर इथे मात्र विकेट जातोय साहिलचा.
शिल्लक असून या तिसऱ्या षटकातील धावसंख्या मात्र होते 14 धावा. त्यासाठी तयार व्हायचं आहे भारतजी विरुद्ध दोन इलेव्हन ओढवली बौद्ध गाडी. पुन्हा एकदा या नितीनने मात्र इथे खेळून काढले. चेंडू ते 6 धावा मिळतील. त्याच्याकडे दिले नाही ना त्यांच्याकडे. हो काय ठीक आहे बघू संध्याकाळी नाही तर मग त्याला काढायचं बघू संध्याकाळी. शेवटचा चेंडू ओंकार मला दिसण्याचा प्रयत्न करतो. दुसरी धाव पूर्ण होईल का इथे मात्र आणि हा प्रथमेश बाद होतोय. धन्यवाद अजितदादा. या ठिकाणी आपण पाहतोय कल्पेश हाटे भूम इलेव्हन वडवली संघाचे कॅप्टन्स, तर एका बाजूला महाराष्ट्र क्रिकेट संघ दीपेशजी पालकर दोन्ही कर्णधार आहेत. तर या असोसिएशनचे सल्लागार विठ्ठलदादा सतवे यांच्या शुभ हस्ते आपण दोन्ही कॅप्टन्सना सन्मानित करत आहोत. या ठिकाणी दोन्हीही कॅमेराकडे बघायचंय. कॅमेरा तिकडे ऑन आहे. दोन्ही कॅप्टन्स, या दोन्ही कॅप्टनचा सन्मान असोसिएशनच्या वतीनं त्या ठिकाणी सल्लागार विठ्ठलदादा सतवे यांच्या शुभ हस्ते आणि या मॅचचा नाणेफेक देखील त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया. इट्स अ टेल. नाणेफेकीचा कौल जातोय कल्पेशच्या बाजूने. कल्पेश, काय असेल निर्णय? आम्ही पहिला फील्ड करू. प्रथम फिल्डिंग करणार समोर आहे महाराजजी दैवने. दीपेश असेल, तेजस असेल, दोघे चांगले रिदममध्ये फलंदाजी करतात. मागच्या वर्षी त्यांनी देखील खूप स्ट्रगल केलंय. काय सांगशील नवीन हंगाम आणि नवीन हंगामात खेळण्याकरता टीम भूम इलेव्हन अर्थातच ही आर्मी कशा पद्धतीने तयार आहे? तयारीमध्ये तर आहेत. आम्ही प्रयत्न करू 40 रनच्या आतमध्ये ठेवण्याचा आणि चांगले आहेत आमच्याकडे बॉल. नक्कीच. काय सांगशील या नवीन हंगामाबद्दल? सर्व खेळाडूंना काय मेसेज? सगळ्यांना बेस्ट ऑफ लक, कारण नवीन हंगाम खूप चांगल्या प्रमाणे चालू झालंय आणि ऑर्गनाइज चांगला आहे. आणि थँक्यू. तुम्हाला या मॅच करता खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. आपण दीपेश पालकर आपल्या समवेत आहेत. दीपेश, मागील वर्षी टीम मारंगजी दहिवली कोण संघाने खूप सारा स्ट्रगल केलाय, मात्र या नवीन हंगामाकरता पुन्हा एकदा टीमची बांधणी कशा पद्धतीने केली आपण? नक्कीच यावर्षी पण नवीन चेहरे आहेत. नवीन चेहरे पण चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, कारण की नवीन चान्स दिला पाहिजे त्यासाठी आम्ही नवीन चेहरे घेऊन आलो आणि नक्कीच चांगले आहेत. बॉलिंग बॅटिंग चांगली आहे आणि आम्ही प्रयत्न करू की चांगला खेळ कशा प्रकारे करता येईल ते आम्ही प्रयत्न करू. नक्कीच या नवीन हंगामाकरता
नवीन जिद्दीनं तुम्ही उतरणार आहात, काय मेसेज असेल सर्व खेळाडूंकरता आणि असोसिएशननं जो हा कार्याध्यक्ष चषक ठेवलाय त्याबद्दल काय सांगाल? अतिशय सुंदर आयोजन आहे आजच्या श्रीनिधीजी पुढे यांच्या कार्याध्यक्षतेखाली हा आजचा चषक आणि आयोजन हे प्रथमतः असं होतं. त्यामुळे खूप आनंद होतो की पहिलीच ओपनिंगची मॅच युट्यूब लाईव्ह आहेत आणि चांगल्या प्रकारे आयोजन झालं. नक्कीच दिपेश, तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्ही मॅच करता. जाऊयात कॉम्बॅक्स कडे, जिथे आमचे अजित दादा जोडले जातात. तर 23 धावांची गरज आहे टीम साईकोंड संघाला जिंकण्याकरता. अशा पद्धतीनं रोखलं जाईल. अर्थातच इथं मात्र आता संघर्ष करावा लागेल. खऱ्या अर्थानं संघर्ष उणेगाव संघाला. पहिला स्टॅप शॉट यावेळेस कव्हर रिझन मध्ये खेळलाय. प्रथमे चेंडू खाली येतोय, तत्पूर्वी मात्र एक धाव या ठिकाणी अर्जित केली जाईल. तर ओंकार आणि सिद्धेश हे दोन्ही सलामीचे बॅटर्स त्या ठिकाणी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर ओंकार ज्याच्याकडे चांगली क्षमता आहे, चांगले मोठे फटके खेळण्याची देखील, असा ओंकार आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. समोर असेल सर्वेश. सर्वेश रोखणार का ओंकारला? यावेळेस मात्र शॉर्ट फड मानला. हा झेल टिपला जाऊ शकला असता. इथं कॉल देणं गरजेचं होतं आणि थोडा प्रयत्न करणं गरजेचं होतं. मात्र 2 धावा आणखीन ऍड होतील धावफलकावरती. 3 धावा जिंकण्याकरता अजूनही 20 धावांची गरज आहे. कधी कधी छोटं टोटल देखील टीम करता फार डोकेदुखी ठरत असते. इथं मात्र ही डोकेदुखी कोणत्या टीम करता ठरणार? संघर्ष उणेगाव संघाचे गोलंदाज कशा पद्धतीने या मॅच मध्ये कमबॅक करणार, कशा पद्धतीनं ब्रेक टू मिळवून देणार आपल्या टीमला, हेही पाहावं लागेल. सर्वेशची मात्र आता खऱ्या अर्थानं असेल अग्निपरीक्षा. वा, भन्नाट वेग आहे, भन्नाट वेग. मात्र पंच वळताय डाव्या एसटीच्या बाजूने हलकासा स्लाइडली हा चेंडू वळण घेत गेला आणि तदनंतर मात्र एक वांतर धाव वाईटच्या स्वरूपात धावफलकाला ऍड होईल. 4 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. 4 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्याकरता 23 धावांचं लक्ष आहे. समोरच्या दिशेनं फटका सजवला आहे, मात्र इथं पुन्हा नॉन्स लँड मध्ये जिथं कोणी क्षेत्ररक्षक नाही ना तिथंच हा चेंडू जाऊन लँड होते. आणखीन एक धाव, 5 धावा. तुम्हाला आता मेहनत करावी लागेल, एक जिद्द तुम्हाला ठेवावी लागेल आणि त्या जिद्दीनं अथक प्रयत्न तुम्हाला घाम गाळावे लागतील. जर तुम्हाला तुमच्या टीमला विजय मिळवून द्यायचा असेल तर तुम्हाला इथं ब्रेक थ्रू घ्यावे लागतील. एकमेव तुमच्याकडे पर्याय. इथं बनसाचं बोर्ड आकाशाकडे आहे, परतावं लागेल सिद्धेशला.
असं वाटतंय की टीम संघर्ष उनेगाव संघ संघर्ष करतोय आणि नक्कीच हा संघर्ष त्यांच्या अगदी नसा नसात भिनलाय. तुमच्या समोर जरूर समस्या आहे, तुमचा संघ जरूर अडचणीत आहे, मात्र या समस्येच्या गर्तेत, या अडचणींच्या गर्तेत तुम्ही एक संधी शोधा. अर्थातच ही संधी जर तुम्ही शोधलीत ना मित्रांनो, तर हीच समस्या तुमच्याकरता एक संधी बनून जाईल. यावेळेस लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल होतो. आणखीन 2 धावा धावफलकावरती ऍड होत असताना 10 धावा धावफलकावरती येत आहेत. 13 धावांची अजूनही गरज आहे. आता मात्र विजय सहज आणि सोपा दृष्टिक शेपात येत असताना आपण पाहताय टीम साई कोंड संघाच्या. मात्र इथं ब्रेक थ्रू घेण्याकरता गोलंदाजांना आपलं कसबपणाला लावावं लागतील. एखादा ब्रेक थ्रू जर मिळाला ना तर निश्चितच थोडंसं कमबॅक केलं जाऊ शकतो. मात्र त्याकरता अतिशय मेहनत घ्यावी लागेल ती प्रथमेश सतवेला. बीमर आहे यावेळेस पंच तुम्हाला सोडणार नाहीयेत. नो चेंडू असेल, येणारा चेंडू मात्र फ्री हिटचा असेल. आणखीन एका अडचणीत टाकणारा हा चेंडू आहे. 11 धावा धावफलकावरती आणि येणारा चेंडू फ्री हिट आणि त्यावरती देखील धावांची लूट. पहिल्या पूर्वार्धाचा जर तुम्ही विचार केला ना तर भरत सत्वे अगदी स्वस्तात माघारी परतला. तदनंतर प्रथमेशची बाट काही चालली नाहीये. अख्ख्या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं ना तर संघर्ष उनेगाव संघाच्या एकाही बॅटर्सनं एखादा चौकारही ठोकला नाही. फक्त नितीनच्या बॅटमधून अखेरच्या षटकात एक षटकार आला. तेच कारण ठरलं संघर्ष उनेगाव संघ एक मोठं टोटल त्या ठिकाणी उभं करू शकलं नाही. एक निर्धाव चेंडू येतोय, धावसंख्या मात्र 11 या आकड्यावरती. एका ब्रेकथ्रूच्या प्रतीक्षेत. हा ब्रेकथ्रू कोण देईल? प्रथमेश सत्वेने जर हा ब्रेकथ्रू मिळवून दिला ना तर चांगलं त्या ठिकाणी फाईट केली जाऊ शकते. त्या ठिकाणी दाद मागताना मात्र यष्ट्यांच्या वरून हा चेंडू गेलाय हे पंचांनी मात्र जरूर सांगितलंय. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी ज्याची गरज होती ना ते निर्धाव चेंडू यायला सुरुवात झाली. 11 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलंय. अडचणीतून काढता पाय घ्यायचं नाही तर त्याच अडचणींसमोर समस्येसमोर लढायचंय. लढायचं भिडायचं आणि आपलं अस्तित्व सिद्ध करायचं. ही अस्तित्वाची लढाई. आणखीन एक अवांतर धाव येईल. 12 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतील. दुसरं षटक हे प्रगती पथावरती आहे. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. चांगला स्ट्रोक आहे समोरच्या दिशेने. बॅक टू द बॉलर अलॉंग विथ कार्पेट चेंडू जाते लॉंग ऑनला प्रोटेक्शन येईपर्यंत दुसरी धाव देखील पूर्णत्वास जाते. या 2 धावेनं 14 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट आहे का? ओके, एकच धाव यावेळेस. चला 13 धावा धावफलकावरती, 1 धाव शॉर्ट. 10 धावांची अजूनही गरज आहे. चला 10 धावांची गरज आहे. रोखल्या जाऊ शकतात. क्रिकेट आहे मित्रांनो. जिथं 6 चेंडूत 1 धाव देखील होत नाही, जिथं 1 चेंडूत 6 धावा देखील होतात त्यालाच तर क्रिकेट म्हणतात. वा, चांगला चेंडू होता इथं. वा, आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 13 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलेला आपण निश्चितच पाहतोय. 10 धावांची गरज आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती. शेवटचा चेंडू या षटकातला शेष असेल आणि तदनंतर मात्र जर विचार केला ना 7 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल. ती टीम साई कोंड संघाला. आता मात्र सामना कोणाच्या बाजूने जाणार? पुन्हा फटका. इथं मात्र ग्राउंड खराबीमुळे त्याचा फायदा समोरच्या टीमला. या 2 धावा जरूर प्राप्त होतील. दुहेरी धावेनं धावफलक पुढे जाईल 15 या आकड्यावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 8 धावांची गरज आहे जिंकण्याकरता 8 धावांची गरज 6 चेंडूमध्ये. अर्थातच त्या रोखल्या जाऊ शकतात. धावा काढल्याही जाऊ शकतात, धावा रोखल्याही जाऊ शकतात. त्या अनुषंगाने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. मागील वर्षी आपण जर पाहिलं असेल तर कर्जतच्या कडावच्या नितुमालीनं तो कारनामा केला होता स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये. 1 धावेची गरज असताना 6 चेंडूमध्ये 1 धाव त्यानं दिली नाही मित्रांनो. यालाच तर क्रिकेट म्हणतात. 6 चेंडूमध्ये 4 धावांची गरज होती. कृष्णा सातपुते ऑन स्ट्राईक
आणि तदनंतर मात्र कालभैरव नडगाव संघानं मात्र तो सामना जिंकला होता. 4 धावा 6 चेंडूमध्ये दिल्या नव्हता महाडच्या चांदे मैदानावरती. अशा पद्धतीचा खेळ आहे, म्हणूनच त्याला क्रिकेट म्हणतात. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ का समजला जातो. 8 धावांची गरज आहे. 6 चेंडूचा निर्धारित खेळ शेष असताना हुकमी एक्का अजय या ठिकाणी अजूनही या खेळपट्टीवरती आहे आणि हा हुकमी एक्का साईकोण संघाचा टीमसाठी कारागीर ठरतोय. क्या बात आहे. अप्रतिम अप्रतिम चेंडू. चांगल्या धाटणीचा हा चेंडू फेकलाय. गुडले स्पॉटवरती चेंडू आदळल्यानंतर हलकासा राईस झाला आणि तिथंच अजयला चकवलं. बॅटचा सिरा मात्र जर पाहिलं ना तर आडवा केला अजयनं आणि तिथं मात्र ती गलती केली. एक निर्धाव चेंडू. चेंडू गणित इक्वेशन बदलला जाईल. 5 चेंडू आता मात्र 8 धावांची गरज आहे. वाह क्या बात आहे. अप्रतिम या ठिकाणी उसळी घेणारा चेंडू. 4 चेंडू आता मात्र 8 धावांची गरज आहे. मी म्हटलं होतं ना मित्रांनो, जिथं 6 चेंडू मध्ये 1 धाव देखील निघत नाही, जिथं 1 चेंडू मध्ये 6 धाव देखील निघते. असा हा क्रिकेटचा खेळ, अनिश्चिततेचा खेळ आहे. मात्र अजय अधिकारी स्वतःवरती विश्वास दाखवत आहे. होय मी अजूनही उभा आहे. समाधान. आता मात्र समाधान. येणारा तिसरा चेंडू आडवा बॅटने बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होत असताना दुसरी धाव वेगानं पूर्ण केली आहे. या 2 धावेनं धावफलक पुढे सरसवलं जाईल 17 या आकड्यावरती. 3 चेंडू 6 धावांची गरज आहे. 3 चेंडू 6 धावांची गरज आहे. इथं मात्र कशा पद्धतीनं रोखणार संघर्ष उनेगावचा संघ. अजित दादा जरा माईक पाशी या. 3 चेंडू 6 धावांची गरज आहे. जिंकण्याकरता अजय अधिकारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. चांगला स्ट्रोक इथं मात्र हवेमध्ये आहे आणि झेल टिपलाय. मोक्याच्या क्षणी एकट्याला गायब केलाय डीजे मास्टर. ही मॅच कुठे होती आणि मॅच कुठे आले. 2 चेंडू 6 धावांची गरज आहे. जोखमी एक्का होता त्याला मात्र आता डगआउट कडे पाठवलंय. परिस्थिती गंभीर आणि त्या गंभीर परिस्थितीत समाधान न केलेली ही कामगिरी मात्र संघासाठी वाखाणण्याजोगी आहे. 1 चेंडू जर इथं निर्धाव आला ना तर ही मॅच टीम संघर्ष उणेगाव संघाकडे झुकली जाऊ शकते. 2 चेंडू 6 धावांची गरज आहे. नवीन बॅटर्स निखिळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी. इथं मात्र एक सकारात्मक विचार ठेवला. वक्त लगा दो वक्त बनाने में, ये दुनिया मर मिटेगी तुम्हें अपना बनाने में. आणि इथं मात्र या मैदानावरती आज समाधान आपली छाप सोडले. 5वा चेंडू घेऊन येतोय समाधान निखिल करता. आडव्या बॅटने यावेळेस मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होईल. मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथं फसला जाईल का. सिरीज फसला जाईल. आणि इथं मात्र अगदी एकट्यानं एकटा आला नडला भिडला आणि इथं खऱ्या अर्थानं संघर्ष केला समाधान. 1 चेंडू 5 धावांची गरज आहे. इथं जर ओंकारच्या बॅट मधून एखादा मोठा फटका आला ना तर या मॅचचं चित्र पालटलं जाऊ शकतं. मात्र समाधान ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय ना हे काम तितकंसं सोपं नसणार आहे ओंकार करता. ओंकार या दरम्यान स्ट्राईकला आला होता. ओपनिंग बॅटर्स आला होता आणि तो अजूनही अखेरच्या चेंडूपर्यंत आपल्या टीम करता अगदी पाय रोवून खेळपट्टीवरती उभा आहे. मात्र आता सामना जिंकण्याकरता 1 चेंडू आणि 5 धावांची गरज असताना समाधान मात्र शेवटचा चेंडू घेऊन येतोय दहिवली एंड कडून. आणि चांगला चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय समाधानचा.
आणि पूर्णतः या ठिकाणी टीम संघर्ष गावने एकदा मी मगाशीच म्हटलं होतं जेव्हा छोटी टोटल असते ना तेव्हा ती टीम